चंगळ्या बोले कुहू. तर मी आता असं का म्हणते हे तुम्हाला पुढे समजेलच. तर आज आपण चाललो आहोत वीरच्या यात्रेला. तर ही यात्रा फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध होते. यात्रेची सुरुवात देवाच्या हळदीच्या दिवसापासून होते, नंतर देवाचं लग्न आणि नंतर ही यात्रा पुढचे 10 दिवस चालते. आता इथे माझ्या ताईचं पण घर आहे, आधी तिची भेट घेतली आणि आपण आता चाललो आहोत मंदिरात. तर आता कसं आहे माहिती आहे का, सण आहे ना कुठे पण असलो ना आपण तिथून साजरे करता येतात, पण यात्रेला यावंच लागते. तर आता इथं नैवेद्य वगैरे घेऊन मग आता आपण मंदिरामध्ये चाललो. मंदिरामध्ये नैवेद्य वगैरे दाखवला, देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण जाणार आहोत परत पालावरती. आता तिथं आपल्याला आधी डवर पुजायचा आहे आणि हा जो डवर पुजणार आहे शुभम, तो सुद्धा रील स्टार आहे आणि त्याचाच तो डायलॉग होता, ज्यामुळं तो अगदी फेमस झालेला आहे. त्यानंतर इथं गोपाळ जेवण्यासाठी पुरुष मंडळी आणि सगळे चिल्ले पिल्ले बसवले होते आणि इथं बघा माझं पिल्लू कसं गोड दिसतंय. आणि आता हा बाल कलाकार तर तुम्ही बघितला होता, वेगळ्याच जोशमध्ये होता तो. त्यानंतर मग आता गोपाळ वगैरे जीव घातल्यानंतर आपण आता परत आलोय मंदिरामध्ये. आता इथे मंदिरामध्ये ना छबिना असतो, भाकणूक असते. आता हा सगळा कार्यक्रम तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तुम्ही सुद्धा नाथसाहेबांच्या दर्शनासाठी नक्की या. आणि त्यानंतर मग आम्ही यात्रेत शॉपिंग वगैरे करून निघालो घरी. आता या यात्रेचा मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब